पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। दोन्ही पक्ष आपापल्या बालेकिल्ल्यात समान जागा लढवण्याची शक्यता, तर उर्वरित मुंबईत 60-40 फॉर्म्युल्यानं जागा वाटप होणार, वृत्तसंस्थेचा दावा। दसऱ्याला शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर प्रदर्शित। धनंजय मुंडेंकडनं पुन्हा मंत्री होण्याची इच्छा व्यक्त, मुंडेंची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना भावनिक साथ, तर त्यांच्या विनंतीला मान देऊ, अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद, तर मुंडेंना रोजगार हमीचं काम द्या, जरांगेंचा टोला। मराठ्यांच्या नादाला लागाल तर अजितदादांना सुद्धा सोडणार नाही, अजितदादांचा कार्यक्रम लावणार, मनोज जरांगेंचा इशारा। पाकिस्तानी क्रिकेटर साहिबजादा फरहान याचं मिसाईल सेलिब्रेशन वादात, पहलगाम हल्ल्याची आठवण करून देत संजय राऊत यांची मोदी सरकार आणि बीसीसीआयवर टीका। राज्यातील तब्बल 43% महामंडळ तोट्यात, तर 9% महामंडळांना नफा ना तोट्यामध्ये सुरू, धक्कादायक आकडेवारी उघड, 41 मंडळांना 50,000 कोटींपेक्षा अधिक तोटा। मराठा आरक्षण GR विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार, मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुलभ, तांत्रिक कारणांमुळे सुनावणीला नकार। जालन्यात ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची गाडी अज्ञातांनी पेटवली, जरांगे समर्थकांनी गाडी पेटवल्याचा नवनाथ वाघमारे यांचा आरोप, गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। जालन्यातील धनगर उपोषणाचा 6वा दिवस, धनगरांचा एसटीत समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडेंचं आमरण उपोषण, आंदोलनाला वाढता पाठिंबा। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याविरोधात सांगलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करणाऱ्यांना भाजप नेतृत्व प्रोत्साहन देतंय का, रोहित पवार आणि रोहित पाटलांचा सवाल। धाराशिवच्या परंडा तालुक्यात 131 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले, हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन, बचाव कार्यासाठी NDRFची टीम दाखल। राज्यात पावसाचा धुमाकूळ, मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून नद्यांचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। संभाजीनगरला तुफान पावसानं झोडपलं, पैठण, कन्नड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड आणि सोयगाव परिसरात जोरदार पाऊस, कन्नड तालुक्यातील सावरगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर, अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील वाहतूक बंद, जामखेडमधील नागेश्वर मंदिराजवळील नदीपूल उद्घाटनाआधीच कोसळला, जनजीवन विस्कळीत। ठाण्यातील मेट्रो 4 आणि 4A प्रकल्पावरील मेट्रोची चाचणी पूर्ण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये चाचणी, वर्षभरात सर्व टप्पे पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देणार, विमानतळाचं उद्घाटन 30 सप्टेंबरला होणार नाही, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती। राज्यामध्ये 20 नव्या जिल्ह्यांची आणि 81 तालुक्यांच्या निर्मितीचा राज्य सरकारकडे प्रस्ताव, जनगणना, भौगोलिक परिस्थिती आणि सीमांकन झाल्यानंतरच गरज असेल तिथे निर्मिती केली जाईल, महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती। शनी शिंगणापूरचं शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त, कारभारातील अनियमितता, बनावट ॲप, आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारामुळे सरकारचा निर्णय, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून काम पाहणार। नूतनीकरण केलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या इमारतीचं उद्घाटन, माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन, राज ठाकरेंसह मनसे नेते, ठाकरे सेनेचे नेते आणि MCA पदाधिकाऱ्यांची हजेरी। मुंबईतल्या VP रोड पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षकाची सामान्य नागरिकांवर अरेरावी, न्याय मागण्यासाठी आलेल्या नागरिकांना शिवीगाळ, तोंडावर नेमप्लेट फेकली।
अरुण गवळी निवडणूक लढवणार नाही, मी निवडणुकीसाठी इच्छुक नाही आणि निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणारही नाही. अरुण गवळीचं वक्तव्य. तर गवळींच्या लेकी मात्र मुंबई महापालिका निवडणूक लढवणार. नवरात्रोत्सवाला सुरुवात. देवीच्या स्वागतासाठी मंडप सजले. राज्यभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी. कोल्हापुरात अंबाबाईचा पालखी सोहळा सुरू.